आपला स्वभाव आहे, आपण कोणाचं ऐकून घेत नाही. महिला मंडळ पुरुष मंडळी ऐकून घेतात, पण आपण ऐकत नाही. बघा स्वभावावर नाही तुम्हाला उदाहरण त्या ठिकाणी सांगून जाईल. एका राजाच्या राज्यामध्ये एक वैदिन आलेली होती. वैदिनीचं काय काम असतं तुम्हा सर्वांना माहिती आहे बरोबर का? काय काम असतं वैदिनीचं? आमच्याकडे वैदिनी भाजीपाला विकतात. काय काम असतं? दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काढमणी, 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 कुंकू घ्या कोणी काढमणी. त्या वैदिनीचा आवाज राजाने राजदरबारामधनं ऐकला. पाहिलं तर एवढी सुंदर मुलगी होती की तिच्यासारखी पूर्ण राज्यात नाही. त्याच्या मनामध्ये विचार आला, आपण जर हिच्याशी लग्न केलं तर. राजा राजदरबाराच्या बाहेर आला, तिच्या समोर जाऊन उभा राहतो. तिला सांगतो, म्हणले काय गए माझ्याशी लग्न करशील का? ती वैदिन सांगते, म्हणले एवढा मोठा राज्याचा राजा आहेस, तुम्हाला एवढं कळत नाही का? ज्या मुलीशी लग्न करायचं आहे त्या मुलीला नाही, तिच्या आईवडिलांना विचारावं लागतं. असं कोण सांगायचं महिला मंडळ? वैदिन सांगायची. पण आता जरा वेळ काळ बदलला. आताच्या वैदिनींना ते काही कळत नाही. आताच्या वैदिनी त्यांच्या मताने लग्न करून टाकतात. त्यांना भंगारवाला कळत नाही, त्यांना पंचरवाला कळत नाही. त्यांची नजर जिकडे गेली तिकडे त्या पडून जातात. बघा चॉईस एवढी भंगार या पोरींची, त्याही भंगार आणि त्यांची चॉईसही भंगार. आता मागे नांदेडमध्ये किती मोठं प्रकरण घडलं. ते जातीभेद जाऊ द्या, पण त्या मुलीने प्रेम तिने केलं, माहिती होतं आपल्या वडिलांना चालणार नाही, तर तिने जरा मागे थांबायला पाहिजे होतं. विनाकारण दुसऱ्याच्या लेकराचा जीव गमावला आणि वरून तीच म्हणते की माझ्या बापाला फाशी द्या. चुकी कोणाची होती? मुलीची होती. अगोदर घरातलं वातावरण बघितलं पाहिजे. पण या पोरींना काहीच कळत नाही. मी तरी प्रत्येक गावाला सांगते, ताई मुलींना जास्त शिकवू नये. 18 वर्षाची झाली की सरळ तिचं लग्न करून टाका. कारण की तुम्ही एवढं शिकवता, एवढं मोठं करता, 22, 23, 24 वर्षाची करता, एवढा खर्च करता, आणि शेवटी त्या मुली जर सांगत असतील की आमच्या आईवडिलांना फाशी द्या, काय उपयोग? आत्ताच्या काळामध्ये तरी असं वाटतं ज्यांना मुलं आहेत त्यांच्यापेक्षा ज्यांना मूलबाळच नाही ते लोक सुखी आहेत. त्यांना एवढंच आनंद दुःख त्या ठिकाणी वाटतं की देवाने एखादी मूलबाळ दिलं पाहिजे होतं. पण जेव्हा ते बाहेर निघतात ना, तेव्हा घरात जाऊन म्हणतात बरं झालं देवा नाही दिलं. तेवढं जीवन शांततेत जगता येतंय. खरंच मूलबाळ ज्यांना मुलं आहेत आणि मुली आहेत ना, ते खरंच दुःखी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. वैदिनीने सांगितलं, राजाने सांगितलं, ठीक आहे तुझ्या बापाला विचारतो. तिच्या बापाकडे गेला. म्हणले बाबा तुमचा व्यवसाय काय मला माहिती आहे, पण तुमची मुलगी मला आवडलेली आहे, तिच्याशी मला लग्न करायचं आहे. आता वैदिनीच्या बापाने विचार केला, आपण काही राजाकडे गेलो नाही, राजाच आपल्याकडे आला. पण वैदिनीच्या बापाला जरा बाहेरचं वातावरण माहीत नव्हतं की राजाकडे एवढी संपत्ती आहे, आपण सुद्धा अर्धी संपत्ती मागायला पाहिजे. कारण की आमच्याकडे प्रथा चालू आहे, मुलीवाले मुलावाल्यांकडे पैसे मागतात, आपल्याकडे नसावी. इकडे पण आहे का? म्हणजे आपण जास्त अंतर नाही का आपलं? आपण जवळचे आहेत मग एकदम, काय टेन्शन नाही. मुलीवाले मुलावाल्यांकडे पैसे मागतात. बघा किती म्हणजे वाईट परिस्थिती आहे. निर्लज्ज धंदे धरले लोकांनी की मुलावाल्यांकडे पैसे मागतात. आता आधीच्या काळात जुने लोक, मी तर नव्हती आधीच्या काळात, पण जुन्या लोकांकडनं ऐकलंय की मुलीच्या घरचं पाणी सुद्धा पित नव्हते. पण आता एवढे निर्लज्ज धंदे धरले, 2-2, 3-3 लाख रुपये घेतात आणि त्या मुलीच्या घरी जाऊनही बसतात. आधीचे लोक जायचे नाही, आता जातात. आता कुठलंच काही नाही. आता आई घरात बसते, सासू मोटरसायकलवर बसते. परिस्थिती जरा बदलली. काय नाही, मॉडर्न जमाना आहे, काय टेन्शन नाही. कारण की जावाई सुद्धा आता सासूबाईला मम्मी म्हणतो, त्याबद्दल काही वाद नाही. बघा या ठिकाणी त्या वैदिनीच्या बापाने काहीच मागितलं नाही, होकार दिला. आता वेळ कमी असल्यामुळे जरा धावतं घेते आणि एखाद्या वेळेस तुम्हाला वाटेल ताई कीर्तन करायला आली का गप्पा मारायला आली. बघा त्या वैदिनीच्या बापाने होकार दिला. लग्न समारंभ थाटामाटाने त्या ठिकाणी सुरुवात झाली, संपन्न झालं. तिला बसायला खुर्ची दिली. तिला एका ठिकाणी बसायची सवय नव्हती म्हणून तिला काही ते आवडत नव्हतं. 5 पकवानांचं जेवण दिलं, तिला शिळे तुकडे तोडायची सवय, ते तिला काही आवडत नव्हतं. आता राजाने त्या ठिकाणी आपल्या राजमहालामध्ये हवन ठेवलं. आता राजाच होता, तो काहीही करेल. म्हणायचे ना लोक, राजा बोले आणि दल हाले. आता मन जरा पलटली. पंजाबराव बोले आणि ढग हाले. आता 2 महिन्यापासून डग काही हालत नाही बरं का. नाहीतर तो बाबा आला की युट्यूबला आम्ही आमचा सप्ताह होता ना ताई, पंजाबराव नाव दिसलं की मी अशी सरकवून द्यायची पुढे.
का हा बाबा काय सांगेल सांगता येत नाही, कारण कार्यक्रमांचं नुकसान होतं ना, म्हणजे आमचं नाही सगळ्यांचंच होतं. त्या ठिकाणी होकार दिला, सगळं ते हवन झालं, सर्वच पाहुणे रावणे आलेले होते, सगळी मंडळी आली होती. राजाची बहीण जवळ आली आणि त्या वहिनीला सांगते, म्हणले वहिनी नाव घ्या ना. ती लाजू लागली. आता महिला मंडळ नाव घ्यायचं म्हटलं म्हणजे आपण सगळ्याच लाजतो ना आपण, तशी तीही लाजायला लागली. आता तिने विचार केला, म्हणले घ्यायचं का नाव, घ्यायचं का नाव. अहो तुम्हाला विचारते मी, तुम्ही एवढे जवळचे असून बोलत नाही माझ्याशी, घ्यायचं का नाव. म्हणजे नाव मी नाही घेणार बरं का, दृष्टांतातली वैदिन, म्हणजे मी वैदिन याच नका समजा बरं, दृष्टांतातली वैदिन नाव घेणार आहे. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौसाय, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मौमौसाय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते बाकरवाड घे माय. आता मला सांगा ती कोण झाली होती बरं का, वैदिन कोण झाली होती राजाची. आधी होती दासी, पटराणी झाली तिसी, हिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, हिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, हिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना, हिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाघ्या, आधी होता वाघ्या दैव योगे झाला पाघ्या, याचा येडपट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळपट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळपट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचा येळपट राहीना, मूळ स्वभाव जाईना. जाईना, जाईना. आमच्या पखवाज महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या उडल्या. तुम्ही टाळ्या वाजवत चला, एवढं सोपं नाही हो. डायरेक्ट येऊन पखवाजाजवळ बसले नाही, ते रियाज करावा लागला, बोटं फोडावे लागले. गायन सोपं नाही, पखवाज सोपं नाही, कीर्तन सोपं आहे बरं का, तेही सोपं नाही. पण पाय दुखून आले, घरी जाऊन सांगू शकतो माणूस, माझ्या मुली आहेत बाई पाय दाबून दे, हे सांगतील हात दाबून द्या. आता ताईंनी काय घरी जाऊन सांगावं आमचा गळा दाबून द्या, सोपं आहे का. मग त्यामुळे तुम्हाला सांगते, तुम्ही प्रतिसाद देत चला. तुम्ही टाळ्या वाजल्या म्हणजे त्यांना त्या ठिकाणी येणंच येईल ना टाळ्या वाजवायच्या. आता एवढंसं लेकरू पखवाज वाजतंय म्हणून त्याचं कौतुक आपण करायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा स्वभाव आपला कसा आहे माहिती का, बोखरू सारखा आहे. तुमच्याकडे बोखरू आहेत का, नसतील तुमच्याकडे. बोखरू राहिले असतं तर एवढा मोठा सप्ताह झाला असता का, कारण बोखरूला किती काटे असतात, किती काटे असतात बोखरूला. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे बोखरू 3 काटे असतात, कसाही फेकला तरी 1 काटा. तसे बरेच लोक असतात बरं का, बरेच लोक असतात. कार्यक्रम करायचं म्हटलं की साथ तर देत नाही, पण मागे ओढायचं काम करता. पण ताई तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला सगळ्यांचा सपोर्ट आहे, कारण सपोर्ट असल्याशिवाय. आणि तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात की मी हा जो अभंग घेतला मी ताईंकडे बघूनच घेतला. शांती, क्षमा, शांती, खूप शांती, खूप म्हणजे गोड स्वभाव त्या ठिकाणी. ताईंना साथ आहे, ताईंचीही तुम्हाला साथ आहे, म्हणून हा एवढं मोठं नियोजन झालं. बऱ्याच ठिकाणी लोक असे असतात ना, एवढं नियोजन होऊ नये, हा तिथं असंच होतं, तिथं हेच झालं, तिथं कीर्तन करायला कीर्तन जमलं नाही, गायनाचार्यांना गायनचं मुद्दाम काहीतरी काड्या करत असतात. पण या ठिकाणी खूप छान त्या ठिकाणी वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे. सगळेच लोक तुम्ही चांगले आहेत. बोकरू सगळे आमच्याकडे पाठवून दिले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. बघा देवाने जन्माला घातलंय तर जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं करून जायला पाहिजे. तुम्ही काय करता, स्वतःसाठी संसारासाठी त्या ठिकाणी झटत असता. मला सांगा संसारामध्ये आल्यानंतर कोण कोण सुखी आहे बरं का, आहेत का तुम्ही सुखी, दुःखी आहेत ना सगळेजण, आहेत की नाही. तुम्ही नाही दुःखी, दुःखी तर खरे हेत आपण आल्यापासून, बरोबर का पुरुष मंडळी, खरंच दुःखी आहेत ना. बघा त्यांचं दुःख असं हळूहळू व्यक्त करता येते. जसं तुम्ही घरून त्यांचे कान फुकून आणले, इथं आवाज केला तर विचार करा, खरंच दुःखी आहेत. किती अन्याय त्यांच्यावर सरकार सुद्धा अन्याय करतो, आपण करतो, सरकारही करतो. आता बघा सर्व सुविधा सुद्धा तुम्हाला, अर्ध तिकीट पण तुम्हाला देऊन टाकलं, लाडकी बहीण योजना बी तुम्हाला देऊन टाकली, 1500 रुपये महिना भेटतो तरी तुमचे चेहरे कीर्तनात असे पडलेले असतात. त्यांना 1 रुपयाचा लाभ लोभ नसताना असे फुलासारखे चेहरे त्यांचे असतात. तुमच्या 1500 काढायला 200चं पेट्रोल टाकून येता तरी ते नाराज होत नाही. बघा तुम्ही किती मोठं मन आहे त्यांचं. तुम्ही काय करा पुरुष मंडळी,
पुढच्या वेळेस तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी उपोषणाला बसा आणि तुम्ही सांगा सरकारला, शिंदे सरकारला, नको 1500 बाबा, 1000 तर दे, कारण आम्हाला सुद्धा खर्च आहे. रोज सकाळी उठल्या उठल्या यांच्या मागे, 10 रुपये दे ना, 10 रुपये दे ना, करतात ना. किती भाव आला तुम्हाला 1500 रुपयावर, बरोबर की नाही? असं करण्यापेक्षा सांगा आम्हाला बिडी काडी बाटलीचा नाही ना खर्च आहे, आम्हाला सुद्धा 1000 रुपये भेटले पाहिजे. महिला मंडळ आनंदात राहत चला. तुम्ही अजून काय म्हणता 1500 दिली, 2100 केव्हा होतील? तुम्ही काय शिंदे साहेबांच्या घरात खुरपायला गेले होते का शेतामध्ये? दिले ना फ्रीचे, जेवढे दिले तेवढे घ्या ना. आमच्या सरकारने तेही भेटले नाही का हो ताई? आम्हाला भेटले नाही ते, तुम्हाला भेटले. आनंदात राहत चला. आता बघा इथं बसल्या तुम्ही एवढ्या दिवसापासून, 3 दिवसापासून किती आनंद वाटतोय. आनंद वाटतो की नाही? असं वाटतं हा सप्ताह कायम चालला पाहिजे, वाटतं ना? कोणाकोणाला वाटतं सप्ताह कायम चालला पाहिजे? मग करा ना एक हप्ता इथं जमा. कराल का? करणार का हप्ता जमा? बाकीचे असे डोळे वटावर आले, तुम्हाला शोधता येत आहे ते कुठून आणली उचलून? तुम्हाला अगोदरच बोलले मी कीर्तनकार नाही, माझं कीर्तनाचं काम. आता ताईंचा हात धरून मी उभी राहते बरं का, लक्षात ठेवा. हप्ता कोण कोण देणार? करा वर हात. मी राहते ताई, माझ्याकडे वही पेन द्या, सकाळपर्यंत तुम्हाला पैसे जमा करून आणून देते मी. विठ्ठल विठ्ठल टेन्शन घेऊ नका, मी थांबायला काही या ठिकाणी मलाही वेळ नाही आणि पैसे मागणारही नाही. देव तुम्हाला बुद्धी देईल, तुम्ही इथं अवश्य एक हप्ता देणार. तुम्ही जर हप्ता दिला नाही, पुढच्या वर्षापर्यंत तुमचा हप्ता बंद. असं होणार नाही. थोडं थोडं काशाना पण मदत करत चला. या देवा धर्मामध्ये हातभार लावला पाहिजे. तो पैसा काही आपल्या कष्टाचा नाही, त्याच्यातून 500-500 जरी दिले तरी सुद्धा हातभार लागून जातो. बघा, संसारासाठी कितीही कमवलं तरी अपूर्णच आहे. मला सांगा, तुम्ही वरती गेल्यानंतर सोबत कोणी काही देणार आहे का? कोणीच काही देत नाही. बघा आजीबाई, तुम्ही गेल्या ना, वेळ दिली जाईल, चला चला आता म्हातारीला बाहेर काढा, बाहेर काढा. म्हातारीला बाहेर काढतात, आंघोळीची तयारी करतात. आंघोळ झाली की त्या किरडीवर टाकलं जातं. लगेच सगळे म्हणतात चला म्हातारीचे लुगडे आणा बाहेर, म्हातारीचे कपडे आणा बाहेर, म्हातारीचं तपकीरचं डबा आणा, गोड्या औषधी आणा, सगळं आणा आणि म्हातारीचे दागिने काढून घरात ठेवा. आता लुगड्यांमध्ये कपड्यांमध्ये म्हातारी येते, पण दागिन्यात येत दिलं का तुमच्या सोबत? नाही ना. म्हणून सांगते, इथं जेवढ्या माझ्या माय मावल्या आहेत ना म्हाताऱ्या, गोड पाटल्या काय काढून असेल त्या जमा करून इथं काहीच येणार नाही. पण तुमचा असा जीव आहे संसारामध्ये की तुम्ही मरताना सुद्धा देवाचं नाव घेत नाही. अशा टुगूर 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 घराकडे पाहता. बघा, एकदा एक आजी सिरियस झाल्या. सुनबाई लहानी बसली होती, तिने मोठ्या सुनबाईला फोन केला. म्हणले ताई, एक काम करा, तुम्ही लवकर घरी या, आपली आजी कशा कशा करताय. म्हणले ठीक आहे. आल्या घरी आणि पाहिलं. म्हटले आपल्या आजीची शेवटची वेळ आली. 2 मुलांना घरी बोलवलं. 2 मुलं सुना जवळ बसले. आता आजीला बोलता येत नव्हतं. आजी अशी अशी खुनवायची. आता मोठ्या सुना चॅप्टर असतात बरं का, हुशार असतात. इकडच्या नाही, आमच्याकडच्या हुशार असतात त्या. ती म्हणले अहो आपली आजी अशी अशी खुणवते, याचा अर्थ आजीने कुठेतरी काहीतरी ठेवलेलं आहे. म्हटले मग काय करायचं? डॉक्टरांना बोलवा. आता डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आले, म्हणले ही केस माझ्या हाताची नाही, यांना तुम्ही जिल्ह्याच्या डॉक्टरांकडे जाऊ द्या. आता जिल्ह्याच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टर म्हणे आजीला ICU मध्ये ठेवावं लागेल. ICU मध्ये आजीला टाकलं. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. आता डॉक्टरांनी, आता मुलं वाट बघत होते, कुठे ते काही आजीची नाही वाट बघत, ते कुठे ठेवलंय. डॉक्टरांनी सांगितलं की आजी आता व्यवस्थित झाल्या, तुम्ही आजींना घरी घेऊन जाऊ शकता. त्या मुलाने विचारलं डॉक्टर साहेब बिल? म्हणले आणलंच मी. तोपर्यंत मुलगा गेला आजीजवळ. म्हणले आई तू त्या दिवशी काय सांगत होती? म्हणले बाबा मला आठवत नाही. डॉक्टर येऊन जवळ उभे राहिले, हातामध्ये बिल होतं. म्हणले अगं आई आठव ना. म्हणले त्या दिवशी का बाबा, मी असं म्हणत होती, शेजारच्या त्या काकूकडे आपली वाटी राहून गेली म्हणे. डॉक्टर म्हणे घ्या 3 लाख रुपये बिल. आता वाटी कितीत पडली? 3 लाख रुपयात. एवढा जीव तुमचा संसारामध्ये आहे की तुम्ही जाताना सुद्धा देवाचं नाव घेतलं पाहिजे. आजीबाया तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला शेवटचा क्षण डोळ्याने बघायला भेटतोय. आता शेवटचा क्षण बघायला मिळत नाही. रस्त्यावर कुठे केव्हा मरण येईल सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला जेवढे दिवस आहेत ना, फक्त भगवंताचं नामस्मरण करत चला.
विठ्ठल 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 विठ्ठल. आपण देवाचं नाव घेत नाही. आपण सगळे मायेमध्ये अडकलोय. माया ही दिसत नाही, पण ती भांडण लावल्याशिवाय राहत नाही बरं का. मायेमध्ये अडकलो. मग तुम्ही म्हणणार महाराज या मायेमधून निघायचं असलं तर मग काय करावं लागेल. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तोची संत साधू ओळखावा का हो 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 तोची संत साधू ओळखावा का तोची संत साधू ओळखावा हो तोची संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा का हो 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 तोची संत साधू ओळखावा का तोची संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा एरते आईका माया बता 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 तोची संत साधू ओळखावा का हो हो तोची संत साधू ओळखावा का तोची संत साधू ओळखावा तोची संत साधू ओळखावा वाटाडा एकदा जोरदार. आता रोज वाजवायच्या बरं का टाळ्या. कारण टाळ्या सुद्धा आपण कुठे वाजतो धर्ममंडपात वाजतो बरोबर की नाही. घरात तर काही आपण टाळ्या वाजवत फिरत नाही ना. कारण की योग्य वेळेस जिथं योग्य जागा आहे तिथंच म्हणून टाळ्या वाजवायला पाहिजे. या निमित्ताने तुमचंही नामस्मरण होतं बरोबर का नाही. मुखाने टाळे वाजवत चला आणि हाताने बरोबर का. चुकलं का माझं काही. जेव्हा जेव्हा भजन झालं तेव्हा तेव्हा टाळी वाजली पाहिजे. मग आता एकदा परत सगळ्यांनी वर हात करा. केले सगळ्यांनी वर हात. कस काय तुमच्या तब्येती वगैरे चांगले. आम्ही तुमच्या गावाला आलो, तुम्ही आमच्या गावाला कधी येणार. हात खाली करू नका. मी काही रोज रोज तुमच्याशी गप्पा मारायला येणार नाही. करा वर हात सगळ्यांनी. बसा असेच काकडा करून जाऊ आपण सकाळी. विठोबार रखुमाई ठोकार रखुमाई विठोबार रखुमाई ठोकार रखुमाई विठोबार रखुमाई ठोकार
करा म्हणा लाडका बहिणी सोन, हात खाली करा. केले का हात खाली? ओ मावशी शेवटी कस काय तुम्ही पुढे बसले तर तुम्ही घाबरले नाही, मागचे घाबरतील का? बघा किती काटकसर करतात देवाच्या नावात सुद्धा. असं करू नका. जेव्हा हात खाली करायला लावले तेव्हाच करायचे. आता तुम्ही हात खाली करून घेतले ना न सांगता. आता कीर्तन पुन्हा सुरू करू आपण. बघा या ठिकाणी तोची संत साधू ओळखावा निकट. संत आणि साधू असा वेगळा शब्द प्रयोग केलाय. मग तुम्ही म्हणणार महाराज साधू वेगळे आणि संत वेगळे का? तर ऐका, जो भगवंताची प्राप्ती करण्यासाठी रात्रंदिवस जप तप करतात त्यांना साधू म्हणतात. आणि ज्यांच्यासाठी देव रात्रंदिवस तरसतो त्यांच्या घरी येऊन राहतो नवे नवे देवाचं खरं सुख ज्यांच्यामध्ये आहे ते म्हणजे संत. ज्या सुखा कारणे देव वेढावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. देव संत सदनी राहिला. देवाचं खरं सुख हे संतांमध्ये आहे. साधू राहिला, साधू सुद्धा खरा साधू हा ओळखता आला पाहिजे. जर खरा साधू ओळखता आला नाही तर आपलं आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. कारण बऱ्याचदा आपण चुकीच्या व्यक्तीला त्या ठिकाणी मोठा साधू समजून बसतो आणि बऱ्याच दिवसानंतर कळालं की आपल्याला पश्चाताप त्या ठिकाणी होतो. मुक्ताबाई महाराज सांगतात ना कडे शब्दामध्ये, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. नुसतं भगवे कपडे घालून कोणी साधू होत नाही. भगव्या रंगाचे कुत्रे सुद्धा फिरतात, मग काय ते साधू आहेत का? अंगाला राख लावून गाढवं सुद्धा फिरतात, मग काय ते साधू झाले का? महाराज म्हणतात या कलियुगामध्ये साधू थोर आहेत. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. ज्यांनी आपल्या जीवनातला सहा धुवून टाकला ते खरे साधू. जे कारण झाले दासी माने तो फुले तोची साधू देवा ते दीनानामा. जे कारण झाले गांजले दासी माने जो फुले तोची साधू ओळखावा देवा ज्यांच्या अंगी अहंकार राहत नाही त्याला साधू म्हणतात. ज्यांना धनाचा लोभ राहत नाही त्यांना साधू म्हणतात. न विनाकारण फक्त अंगावर सोंग डोंग घेऊन फिरणारे साधू नसतात बरं का. आपण कोणालाही त्या ठिकाणी डोक्यावर घेऊन फिरतो. चुकीच्या लोकांना डोक्यावर घेऊन फिरतो, नंतर पश्चाताप वाटतो की आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला. मग अशा लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा मला तरी असं वाटतं देवावर विश्वास ठेवला पाहिजे. कारण देवापेक्षा मोठं कोणी नाही बरं का. देवासाठी आपलं आयुष्य आपण घालवलं पाहिजे. छोटंसं आयुष्य दिलंय देवाने, अनमोल असं आयुष्य दिलंय. या आयुष्यामध्ये येऊन देवाची भक्ती करायला पाहिजे. कारण आपण वर गेल्यानंतर देव आपल्याला असं नाही विचारणार की तुम्ही किती बंगले बांधले, तुम्ही किती शेतीबाड्या केल्या, हे नाही विचारणार. वरती गेल्यावर देव एकच विचारेल, आपला कर्माचा हिशोब त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल. महाराज सांगतात ना, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाली, केले कर्म त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. हो केले कर्म झाले त्याची भोगाले, हो केले कर्म झाले, केले कर्म झाले भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले भोगाले. उपदल मेले ऐसे कीती, उपदल मेले ऐसे कीती, उपदल मेले ऐसे कीती, उपदल मेले ऐसे कीती. हरिमुखी गाता हरि परि दिलदार, हरिमुखी गाता हरि परि दिलदार, हरिमुखी गाता हरा पाले दिलदार, हरिमुखी गाता हरा
धन्यवाद बरं का. शिकले कडा तुम्ही. आता आता रोज सांगायची काही गरज पडणार नाही, म्हणजे ताईंना माझी आठवण येत जाईल. तुम्ही टाळ्या वाजवल्या की माझी आठवण आल्याशिवाय ताईंना तुम्हाला नाही येणार ना. येईल का मग? कोण कोण येईल पाचोऱ्याला? कधी आलात तिकडे तर नक्कीच या. बघा, जीवन जगत असताना फक्त कर्म करू, चांगले करा, दुसरं काहीच नाही. कितीही प्रॉपर्ट्या कमवल्या तरी त्या शेवटी खालीच राहणार आहेत. म्हणून कर्म चांगलं करा. गेल्यानंतर 4 लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्यासाठी अश्रू आले पाहिजे, असं काहीतरी करून जायला पाहिजे. काहीतरी आपलं जीवन हे समाजाच्या कामी सुद्धा आलं पाहिजे. मला ताईंचं एक कौतुक वाटतं. तुम्ही म्हणाल ताईंनी तारीख दिली म्हणून कौतुक करते, हा विषय नाही बरं का. ताई तारीख दिली म्हणून कौतुक नाही. ताई ज्या वेळेस आमच्या परिसरात आल्या होत्या तेव्हा ताईंना फोन केला की ताईंना विचारलं, ताई तुम्ही पैसे किती घेणार? ताई म्हटले मी पैशासाठी कीर्तन करत नाही. तेव्हापासून माणसं ओळखायची आपल्याला क्षमता असली पाहिजे. तेव्हापासून पाहिलं की समाजसेवेसाठी त्याही पुढेच असतात आणि अजूनही काही स्वप्न आहेत आणि तेही भगवंत लवकरच पूर्ण करेल यात शंका नाही. कारण की जो निस्वार्थ सेवा करतो त्याचे स्वप्न देव पूर्ण करतो. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी एकदा पाचोऱ्याला आमचा एक अनाथ आश्रम आहे, वारकरी अनाथ आश्रम. त्या ठिकाणी आज 70 मुलं शिक्षण घेत आहे. 70 मध्ये 35 ते 40 मुलं अनाथ आहेत. जर तुमच्या निदर्शनामध्ये कोणी अनाथ लेकरं असतील, ज्यांना आई वडील दोघं नाही, असे लेकरं असतील, बिनधास्त तुम्ही पाचोऱ्याला या. संस्थेवर सोडा, संस्था तुमची आहे. त्या लेकरांचा खर्च आम्ही लग्नापर्यंत करू. शिक्षण, लग्न सगळं आमच्याकडे असेल. असलं कोणी निदर्शनामध्ये तर त्या ठिकाणी नक्कीच आणा. तुम्ही तिकडच्या परिसरात जर आले तर पाचोरा येथे लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था म्हणून संस्था आहे, त्या ठिकाणी नक्कीच भेट देण्यासाठी या. एवढीच अपेक्षा तुमच्याकडे करेल. 2 तास तुम्ही खूप शांततेत बसलात. टाळ्या वाजवायला सांगितलं, वाजवल्या सुद्धा बरं का. आता नका वाजवू, वाजवल्या. खरंच ताई खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. इकडच्या परिसरात काही येणं झालं नव्हतं. मला असं वाटलं तिकडचे लोक कोणी कोणी भलते खडूस आहेत बा, हा सांगायचे. पण असं वाटतं की संस्था इकडे घेऊन येऊ, असं वाटतंय मला इकडे स्थायिक होऊन जावं. आमच्याकडचे लोक खडूस आहेत उलट, असं वाटलं मला बरं का. इथं बघितलं, आम्ही घाबरत होती. महिला मंडळ जेव्हा सुरुवातीला अशा बसल्यानं म्हटलं बाई ग जमतं की नाही आपलं. पण जमलं तुमचं आमचं बरं का. जमलं, सगळं व्यवस्थित आहे. छान सुंदर असं नियोजन आहे. एकदा पुन्हा या महिला मंडळसाठी ज्यांनी नियोजन केलंय सुंदर पद्धतीने त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या ठिकाणी जे जे पुरुष मंडळी 1 रुपयापासून तर पूर्ण खर्च करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण एकट्याचं हे काम नाही, सगळ्यांचा हातभार लावून त्या ठिकाणी काम होत असतं. तसं चिंता करायचं काम नाही. उद्या तुमचा हप्ताही थोडा थोडा जमा होईल, म्हणून इथं काळजी करण्याची काही गरज पडणार नाही. बघा, बोलता बोलता आपली वेळ झाली. सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी कार्यक्रमाला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले रे बोले वेडे वापुडे उत्तरे करा क्षमा करा महाराज तुमचे नाही चारिला अधिकार मी आकुला क्षमा करा महाराज तुमचे तुका म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा करा महाराज तुमचे. 2 मिनिटं फक्त सर्वांनी शांतता बाळगायची आहे. ताईने एवढं कौतुक केलं तर मला असं वाटतं की आपण शिस्तीचा भंग करू नये. आपण आपले त्या ठिकाणी शिस्त दाखवून द्यावी आणि तुम्ही दररोज दाखवत आहात. अगदी 2 मिनिटासाठी सर्वांनी शांत बसावं. आज ज्यांची या ठिकाणी आपल्या माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या वतीनं तथा संबंध चिखली शहराच्या वतीनं आधुनिक स्त्रीची आध्यात्मिक जागृती हा भव्य दिव्य राज्यस्तरीय कथा कीर्तन महोत्सव, याच्यामध्ये आज 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प ज्यांचं या ठिकाणी समर्पित झालं त्यांना अनाथाची माय असं म्हणतात. ताईंचं मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. मी अनेकाचं असं ऐकलंय की लोक सांभाळतात, 2 लेकरं जरी सांभाळत असती तर त्याचं प्रदर्शन करतात. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं की ताई 33 अनाथ लेकरांची माय आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्या लेकरांच्याकडून 1 रुपयाची अपेक्षा नाही.
कुणाकडूनच आणि त्या ठिकाणी त्या कुणापुढे हात पसरत नाही, एवढं मोठं त्यांचं फार मोठं कार्य आहे. त्यांच्या कार्याला मी सलाम करते. आम्ही सर्व भाग्यवान आहोत की आपण आमच्या मंचावरती येऊन आमच्या मंचाला त्या ठिकाणी सन्मान प्राप्त करून दिला. म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समिती तथा सबंध चिखली शहर पंचक्रोशी आपले अत्यंत आभारी आहेत. ताई, आम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलू, आम्हाला एवढंच माहीत होतं बाबल्या ही कसं केसाव फुगे, त्याच्या पलीकडे आम्हाला आयराणी काही कळतच नव्हती. पण तुम्ही एक दोन शब्द बोललात तर असं वाटतं की आयराणी फार गोड असावी, नाही का? आणि मला असं वाटतं की पुढच्या वेळी आम्हाला आयराणी ऐकायला आवडेल. असू द्या, उद्याचे कार्यक्रम येण्याप्रमाणे आहेत. हां, म्हणून माऊली गुरुदेव महिला सेवा समितीच्या वतीने मी सर्व माऊली गुरुदेव सेवा समितीच्या सदस्यांना विनंती करते की ताईंचा एकदा सन्मान